तर आता तुम्हाला मी ड्रम रोस्टिंग काजूगर, ड्रम रोस्टेड काजूगर म्हणजे आता हे जे चुलीवर भाजलेले काजूगर असतात ना आणि जे बॉयलर मशीनमधले काजूगर असतात त्यातलं काही तुम्हाला फरक सांगतो मी. येस तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितेश नारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आता जो काही मागे तुम्ही क्लेश ऐकलात ना, तो एक नवीन म्हणजे मस्त असं काहीतरी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मस्त अशा पत्र्याची गरज लागते, जो चांगला असा सणसणीत गरम होणार आणि मग त्याच्यावर आपण काहीतरी सुंदर असं गावरान बनवणार आहोत. तर त्यासाठी दीदी पत्र्याचं म्हणजे असं एक खोक्यासारखं तयार करते. तर ती ठाप 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 आपटत होती. तर मी जाऊन बघितलं. मी तिला बोललो, चल आपण ना हे जे आपण करतो आहे त्याचा व्हिडिओ करूया. तर येस, आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, खूप मस्ती येणार आहे, खूप धमाल येणार आहे. कारण बऱ्याचशा लोकांच्या ना लहानपणीच्या आठवणी या आजच्या आपल्या या प्रोसिजर किंवा आजच्या आपल्या या व्हिडिओपासून जोडली जाणारी असणार आहेत. तर चला बघूया की आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत. तर आपल्याला ना ह्या पत्र्याला ना थोडेसे होल मारून घ्यायचे आहेत. त्याच्याने आपला पत्रा मस्तपैकी तापणार आणि त्याच्यावर जे आपण आता भाजणार आहोत त्यालाही चांगली धग लागेल. तर आपली ना ड्रिल मशीन राहिली आहे घरी, त्यामुळे मग आपण जुगाड करून हे होल मारले आहेत. जरा मोठे होल आपल्याला पाहिजेत, त्यामुळे आता आपण अगोदर छोट्या खिळ्याने आपण एक पंच मारतो आणि मग मोठा स्क्रूड्रायव्हर टाकून त्या होलला मोठा करतो. तर सगळे होल जे आहेत ना ते तसेच मारलेले आहेत. आता एक शेवटचं आपल्याला एक होल मारायचा आहे, तो आपण इथे मारणार आहोत. आणि इथे आता दीदी चूल पेटवून घेते आहे, कारण आपण जे आज आपण करणार आहोत हे आपण चुलीवर भाजणार आहोत. मस्त. आरती, काय वाटतं आहे, कसं होणार आहे? मस्त होणार आहे आरती म्हणता. आरती लाचता कॅमेरात येऊ. चलत चूल आता आपली धग घेते आहे. चांगली मस्त गरम झाली पाहिजे चूल. चल आता तुम्हाला कळेल की आपण ह्या चुलीवर काय भाजणार आहोत. ते काय आहे याच्यामध्ये? सिक्रेट खजाना, मालवणी मेवा, कोकणी मेवा. चालते. चला. हो हो, चुलीवर भाजलेली काजी मस्त. तर ही ना आपल्या बागेतली काजू बी आहे, जी आपण साधारण 3-4 दिवस वाळवली ना बडकी उन्हात खडखडीत मस्तपैकी. आणि आता ही आपण चुलीवर भाजणार आहोत. आपल्याला ना जरा लांब राहायचं आहे, कारण या काजूच्या बियामध्ये ना चीक असतं. ते जसे जसे ते बी गरम होणार तसं ते पचकन असं बाहेर येणार आणि ते जबरदस्त असं ना गरम होतं. ते बघा आता दिसतं तुम्हाला, आवाज येतो आहे ना, त्याच्यातलं चीक हे आता बाहेर पडतं आहे. आणि त्या चिकामध्येच ही काजू बी ही फ्राय होते. फक्त लांबून करावं लागतं. हे बघ, एवढं लांबून करावं लागतं. बाबा रे, मग मी एवढ्या जवळून का व्हिडिओ काढतो आहे? माझ्यावर आलं तर चालेल, कारण ते चीक ना जर अंगावर उडलं ना, तर ते डिंक आहे ना जर अंगावर उडालं तर मस्त असा मोठा फोड तयार होतो. हे बघा आता हे ना बिया ज्या पेटत आहेत ते त्या डिंकामुळे पेटत आहेत. ते बघा, वा जबरदस्त. आता ह्याच आगीमध्ये आपल्याला त्या रोस्ट करायचे आहे, किंवा आता तेल तयार झालं तर आपण फ्राय पण म्हणू शकतो. आता बिया आहे ना त्या उघडत आहेत, त्यामुळे त्याच्यातलं डिंक बाहेर पडतो आहे आणि ह्याच्यामध्येच आपलं काजूचं गर जे आहे ना ते रोस्ट झालं पाहिजे. हां, झाले. आरती, तू एक मराठी म्हण ऐकली आहेस का? उंटावरनं शेळी हाकणे. तसं आहे ते. ते बघा, उंटावर उभी आणि इकडनं आता हे बघा. आता हे ना आपल्या बिया तयार झाल्या आहेत आणि आपल्याला ना ते अशा काजू बिया ज्या आहेत ते पत्र्याच्या खाली
काढून घ्यावे लागतात कारण ते हां पाडतो पाड व्हेरी गुड परत जागे का जबरदस्त मस्त ना बिया आपल्या तयार झाल्यात. हां ठीक आहे बरोबर. आता हे ना मस्तपैकी गरम असणार आहेत आतमध्ये. आधी करूया की आता हे आपण फोडायचे आहेत आणि ह्याच्या आतमध्ये आपला अस्सल मालवणी मेवा मालवणी काजू पण हे मग हा असणार. तर आणखीन घाली मी सुद्धा भाजली होती. मग आता हे ना आपली काजूची बी मस्त आता थोडी थंड झाली पाहिजे. एकदम गरम असलं ना तर डिंक असतं त्याला. हे बघा माझ्या बोटाला लागलं ना फुल चिकट चिकट. आता आरतीने दुसरा लॉट टाकलेला आहे भाजायला. मस्त एक खमंग अशी ना खुशबू त्याला येते. हे बघा आता हे त्याच्यातलं बिया फुटून ना तेल बाहेर पडणार आणि मग त्या तेलाला पेटणार तेल. बघा ते तेल पेटलं आणि आता ते काजू आपले जे आहेत ना ते भाजायला सुरू होणार. तर हे आहेत आपले अस्सल चुलीवर भाजलेले काजू बिया. मस्त वारा असल्यामुळे ना ते मस्त भाजले जातात सगळीकडून. तर ही धमाल तुम्ही तुमच्या लहानपणी केली आहे का नक्कीच आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण मी आणि श्लोक आम्ही सुगड केव्हा पुजतात ग ह्याला नाही संक्रांतीला संक्रांतीला जेव्हा सुगड पुजतात ना त्याच्यानंतर त्या सुगडीचं करायचं काय. थांब जाणार ते टेन्शन न घेऊ. तर संक्रांतीनंतर त्या सुगड जी असते त्याच्यामध्ये मी आणि श्लोक ना आम्ही काही काजू बिया हे गोळा करून भाजायचो. बघा इकडे दुसरा लॉट तयार झालेला आहे आणि डायरेक्ट पलटी. मस्त माझ्या हो तुमचा ग्लव आहे तर का वापरा ना. हां आणि माझे पिवळे आण. आता बडकी आणि आरतीने ना जेव्हा ओले काजूगर साफ केलेले तेव्हा त्यांनी ग्लव्ज आणले होते ग्लव्ज. तर त्याच्याने त्यांनी ओले काजूगर हे कापले होते. तर आता तेच ग्लव्ज आपण परत वापरूया आणि त्याच्याने आपण आता भाजलेली काजूची बी आहे ती आता आपण फोडणार आहोत. वा आरती आमच्यामध्ये एक्सपर्ट आहे. आरती खूप रेग्युलरली काजूचा बी भाजते त्यांच्या घरी. त्या सगळ्या बहिणी आहेत तर त्या काजूचा बिया भाजून खातात. ए चल गे बाय लवकर कर. आमचे व्ह्युअर्स उत्सुक असत बघू काय अडचण निघतं आता. मी पण उत्सुकताच असे. तू पण उत्सुकता असे. बरीच वर्ष झाली तू का पण करू. चला ते बघा ही काजूची बी आहे ना हे आता मस्त तयार झाली आहे आणि बऱ्यापैकी हलकी झालेली आहे. बघूया आता आत निघतंय बरं की आतला सगळा पेटला आणि करपान गेला. डायरेक्ट हातानेच करूया. नाही येऊचे ते तसे नाही असं नाही मारायचे. अरे हां उभा मारून मोठ्यावाल्याला मारायचं. जरा थांबताच काय आली 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 येस. जास्त बघितलंय जरा थांबा. आणि यंदा पावसाळा खूप पण होतो म्हणून हां ही बघा मस्त जबरदस्त रोस्ट झालेली काजूची बी. आता ही ना थोडी थंड व्हायला द्यायची. आत्ताच जर अशी खाल्ली ना तर जरा नरम वाटणार आपल्याला. थोडी थंड झाली ना की मस्त कुरकुरीत होणार. आपण ह्या टपात टाकूया. मी सांगू तुला बडकी उभा धरायचा आणि मारायचा. हां हां मार हां बरोबर. तसा पण नाही आता झाला ना पण तू झाला बरोबर. क्या बात आहे. म्हणजे ग्लोव्ज फाटतील बाकी काय नाही. Yes, आता करूचे. आरतीने पण एक काजू सोललाय. मस्त यार का भारी दिसत आहेत. विकूचे होते आता. ए जरा काहीतरी खाऊक तरी देवा. काय मिळालं सगळं काय बनवलं असतं असं डायरेक्ट विकूकच बघतास. चार खाऊक देतलंय बाकी सगळे विकूचे आहेत. माझे बाबूक देतलंय. माझ्याकडून पैसे घेवा आणि मका देवा ना. हां पैसे द्या. जे पैसे देते त्यांना सगळ्यांना देतलो. काय रे देवा. बघितलास कसा असं आम्ही एकदा आपण व्यवसाय करू घेतलो ना तर
व्यवसाय करायची अशी एक म्हणजे एक व्यसन होऊन जातं, तसं दीदीला झालेलं आहे. काही गोष्ट आपण तयार केली ना ते म्हणते की मस्त झाली आहे, आपण विकूया. हरकत नाही, चला. ए अख्खे घर काढा रे. हे बघा हे ना, तुम्ही घाबरतच काही नाही, घर असे ग्लव्सचं काम नाही. काही घर असे ना तुटतात. काळं लागून दे, डीक लागतं लो. काय होणार का आरती? जर ग्लव्ज नाही घातले आणि बिया फोडले तर काय होणार? काय नाही होतं, दुनिया डिंक लागणार. दुनिया फोडतात. ग्लव्स घालतात आमच्यासारखी. तू घालतो? पिशे घालून फोडतात. हां मग बरोबर आहे ना. तुला फोडायचं विदाऊट ग्लव्स फोड पडकी तू बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. मला काय फरक नाही, मला काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये जाऊचं नाही आता. चला ठीक आहे. हात दाब. तर इकडे आता काय होतं माहिती? आरतीचे सगळे अर्धे भाजलेले आहेत ना ते परत टाकता इथं तुमच्या पॅनवर, तव्यावर तुमच्या. बघा त्या बाजूला पण आपले रोस्ट केलेले काजूगर आहेत. मस्त. थोडं थंड होऊ दे, मग एखादं गर आपण खाऊन टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू देऊया. कारण आता जर खाल्ले ना तर ते नरम असणार आहेत. जरा ते थंड झाले ना की ते क्रिस्पी होणार. त्याला जरा जरी मोठा दणका पडला ना की तो की ते अर्धा होतं. ठीक आहे आपण पाक सगळे तयार हो होते. तुकडे पाकळी म्हणजे चुलीवर भाजलेले काजूगर असेच विकायचे असॉर्टेड. हो, ते तर बरोबर आहे. आणि तुका देतले बारीक बारीक सगळं खाऊ. चला मग जरा जास्त जोरात दणके मारतच जावा ना सगळ्यांच्यावर. अजिबात नाही बघ, हलके मारतले. कमीत कमी तुकडा पडला पाहिजे असे अक्के घालून. आता एकदम करपलेले असेल तर ते तोंडात डायरेक्ट टाकतले. एकदम करपवू नका मग ते. हे बघ. जरा जास्त झाला आता. त्याला आता जे काजूगर फोडताना तुटले आहेत ना, जसे 2-3 भाग झालेत. काय काय त्यात ती का सांगत एखादा ऐकतच नाही या. तू वेगळं सांगतोस बाई, माझं पण हक्क निघाला. माझे पण निघते, माझे पण. त्यांना आरती एक्सपर्ट आहे बघा. आरती तर दोन्ही घरे मस्त निघाल. दाखव घे. खाली ठेवू नको, टपाट टाक डायरेक्ट. मग झाला देवा घराकडेच नेले तो. कसे रे बघ तरी. हां असं नाही भडकी. पोटावर पाडते अजून. हां असं तसंच केलंय, पण तो एका बाजूने निघाला, एका नाही निघाला. हे बघ. भारी. चला थंड झालेलो आता एक घर असा ना आपण खाऊन बघूया. बघा एक छोटासा पीस आहे तुकडा, आपण खाऊन बघूया त्याची टेस्ट कशी आहे ती. जबरदस्त अस्सल मालवणी मेवा. एक क्रंच पण त्याच्यामध्ये आहे सुंदर असा, आणि टेस्ट तर अप्रतिम, म्हणजे लाजवाब, जगावेगळी टेस्ट आहे ह्याला. आता आपण आरतीला पण छोटं एक पीस देऊया आणि तिला पण टेस्ट विचारूया. तुटत नाही. आरती घे खा. नाही खा घे आहे परत आमका रिव्ह्यू तरी दी खाऊन कसे वाटलेत. खा. बरोबर आहे ना या चांगला. हां बरे आहेत, बरे आहेत. बरे आहेत. तू खाल्लं तू 1-2च खा. फोडता नंतर खाशीत. नाही नाही, माका सवय नाही. चला तर मी घेऊ घे फोडूक. मला वाटतं तर आपण पटापट भाजून होतील आपले. म्हणजे आपला खाऊ गाव त्याला फोडताना. चला आता आपण पण काजू. अख्खा निघालेला रे, पडला आणि तुटला. जबरदस्त मस्त अशी ही काजूंची चव आहे. आता आणखीन एक राऊंड आपण व्हिडिओमध्ये बघूया आणि मग त्याच्यानंतर हे काजू आपण आतमध्ये विनाताई आहे तिला पण देऊया आणि टेस्ट आपण बघूया कशी आहे आणि हे पॅक करूया. आपण खरोखर विकतालो गे, होय खरोखर विकतालो. पण हे कसे आहे ना, हे आपल्याला कुरिअर वगैरे करता येणार नाही. हे आपण आपल्या रेस्टॉरंटचं आणि मालवणचं जे दुकान आहे ना तिथेच आपण सेल करणार आहोत. चुलीवर भाजलेले काजूगर. ओके चला. पिशवी खरा झालं, हिने घेतला आणि पिशवी नाही खराब करायची. आम्ही मगाच आता हाताने घातलं आणि झाली, आता ती उडाली ना, उद्या नाही दिसली मला इकडे पिशवी तर बघ. तू कसे डबे 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 करतो. भांडतात है. 2-3 बायका एका ठिकाणी काम करू केलेत ना की मग भांडतात. आता हा ना काजी शेवटचा लॉट हे असं अजून आणूया. हां आता हा शेवटचा लॉट नाही अजून करूया ना. भरपूर नाही अजून करूया ना. होय होय भरपूर करूची होती. बघा मस्तपैकी आता आपले एवढे काजू तयार झालेले आहेत. बघा काय भारी दिसतात. एकदम चुलीवर सेम टाइमला गेले का लवकर आण. बस चला आण तेवढं नंतर दाखव. आपण पण काजू फोडायला आपला हातभार केलेला आहे. आणि ते आता खालची उतरून बघा हे काय असतं ना, पेटायच्या. वरचा एक हा काजूची बी असते ना त्याचा वरचा एक लेअर असतो
त्यानंतर आतमध्ये आणखीन एक साल असते, जे आपले सालवाले काजू असतात ना त्याला असते, ती दाखवतो तुम्हाला. बघा बरं लागतं. बरं लागतात हे. बघा हे सालवाले काजू असतात. अरे येतात नाही हातात. हां बघा हे. अरे प्लास्टिक कोण आणतं बघ. बघा हे सालवाले काजू असतात, त्याच्यावरची साल असते ना तशी एक साल असते, तीच साल म्हणजे तशी नाही. मग त्याच्या आतमध्ये आपल्याला हा म्हणून ना काजूचा अगोदरची गर उपन्यास म्हणजे असं थंड मिळतो. होते, पण नाही आपल्याला नाही मस्त. ऐकायचंच नसतं. ऐक तर आता तुम्हाला मी ड्रम रोस्टिंग काजूगर, ड्रम रोस्टेड काजूगर म्हणजे आता हे जे चुलीवर भाजलेले काजूगर असतात ना आणि जे बॉयलर मशीनमधले काजूगर असतात त्यातलं काही तुम्हाला फरक सांगतो मी. तर जे चुलीवर भाजलेले काजूगर असतात ना ते थोडे जास्त एक्सपेन्सिव्ह असतात, कारण ते हँडक्राफ्टेड असतात. दे आर कम्प्लिटली हँडमेड. जसं आता तुम्ही बघता ह्याला बराचसा मॅन्युअल लेबर लागतो. सगळ्यात अगोदर तर ही काजू बी आपल्याला रोस्ट करावी लागते, आणि रोस्ट करताना हा जो धूर आहे ना त्या धुरामध्ये बेसिकली तो तेलाचा धूर आहे, तर त्याच्यामुळे बरंच शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्या धुराच्या विरुद्ध दिशेने आपण उभं राहायचं. होय कळलं का, तुझे अख्खे निघत आहेत ते. त्यानंतर हे तेल जे असतं हे उडू शकतं आपल्या अंगावर. दाखव का कसे उडतं ते, दाखव कसे उडतं. हे बघा 2-3 ठिकाणी नाहीचा तेल उडालं आहे, आणि ते डिंक उडाल्यावर मस्त असा बॉईल येतो आपल्याला तिकडे. बॉईल पण आलं आहे नाही तिचे ना अख्खे काजूगर निघतं. मग परत दाखवते. मग ते प्रोसेस झाल्यानंतर आपण मस्तपैकी आपले काजूगर रोस्ट करून घेतल्यानंतर हे असे मॅन्युअली आपल्याला फोडायला लागतात. आता हे हतोडीचा वापर करतायत, पण अगोदर ना असे गोल धोंडे असायचे, तर त्या धोंड्यानी मारल्यावर ती काजू बी वेगळी व्हायची. आणि आता नेक्स्ट जी बॉयलर मशीनची काजू प्रक्रिया असते, काजूगर किंवा काजू तयार करण्याची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये अख्खा काजूगर एका मशीनमध्ये घातला जातो आणि तो पूर्णपणे प्रोसेस होऊन बाहेर येतो. तर बॉयलरचे काही बेनिफिट्स असे आहेत की हे प्रोसेस फास्ट होऊन जाते, त्यामध्ये आपल्या शरीराला जास्त काही इजा होत नाही. आपले हात आहेत ते असे डिंकामुळे काळे वगैरे असे होत नाहीत. पण जर चव तुम्ही बघाल ना तर नेहमीच ड्रम रोस्टिंग काजू जे असतात त्याची चव ही जास्त चांगली असते. हे जास्त क्रिस्पी असतात. फक्त एक ड्रॉबॅक ड्रम रोस्टेड काजूगरचा असा आहे की हे धूर आला. ड्रम रोस्टेड काजूगरचा एक ड्रॉबॅक असा आहे की जास्त वेळ तुम्ही एअरटाईट कंटेनरच्या बाहेर जर ठेवलात तर हा पटकन नरम पडतो. पण जर बॉयलरचा काजू असेल ना तर तो एअरटाईट कंटेनरच्या बाहेर जास्त काळ टिकू शकतो, एवढा पटकन नरम होत नाही. तर आता आपण एक टबभर, जवळपास 1 किलो असणार ना, 750 ग्राम जास्तच आहे, 1-1.5 किलो, 1 किलो किती असणार. तर येस आपण जवळपास 1 ते 1.25 किलोपर्यंत असे काजू आता भाजलेले आहेत. आणि हे काजू आता आपण श्लोकसाठी घेऊन जातो आहे, आणि डॅडींसाठी पण ह्याच्यातलं आपण ठेवू. आणि अजून पण आपल्याकडे काजू बी ना बरीच आहे जी अजून भाजायची आहे. पण आता आजच्या दिवसासाठी खेळ इकडे समाप्त करूया. आणि मस्त असे ना काजू भाजलेले आहेत. ही तुकडी परत आणखीन आपण खाऊन बघूया. जबरदस्त भाजलेले जी काजू असतात ना त्याची चव आणि एक क्रिस्पनेस जी असते ना ती वेगळीच असते. बघा यस, ही कोणाची आहे? माझी कमाई आहे, बाबूला आहे ही. तुकडे आहेत सगळे तुझे. चालेल, बाबूला असले चांगले देते. बाबूला चांगले देते आणि मला तुकडे. हे बघा हे हात ना असे होतात, आणि समजा तर ह्याला डिंक जास्त असलं ना तरी जी साल आहे ना चांबडी आहे ना हातावरची ती जरा जरा करून निघते. तर येस, हा पॅकेट मला मिळालेला आहे. हा मस्त पॅकेट आता आपण सील करूया आणि थोडे करून आपण घरी गेल्यावर खाऊया, म्हणजे जास्त दिवस टिकतील. आणि आपल्याकडे अजून पण काजू बी आहे. ते बघा हे अशा प्रकारे ना काजू बी आपण उन्हामध्ये वाळत घालतो, आणि मग वाळत घातल्यानंतर जवळपास 3-4 दिवस ते वाळल्यानंतर मग आपण ते भाजायला देतो. आता जेव्हा हे काजू बी आपण भाजतो ना तेव्हा सुंदर असा एक आपल्याला सुगंध येतो. तर तो कसाचा असतो, लाकडं जी चुलीवर आहेत त्याचा, मग काजू बी जी असते त्याच्यातला जो तेल आहे ना तो पण एक शिजतो, मग काजू बी असते त्याचा एक आपल्याला सुगंध येतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा खरंच म्हणजे जबरदस्त, म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांनी ही काजू चुलीवर भाजलेली आहे ते ह्याच्याशी रिलेट करू शकतात. मस्त धमाल.